तर नमस्कार तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा आणि थँक्यू फॉर जॉईनिंग दिस सेशन. तर सर्वप्रथम थँक्यू. आपण एक थोडक्यात जाणून घेऊ की आपला हा ग्रुप काय आहे. की MSME कौशल्य विकास मंच तुम्ही सर्वांनी रजिस्टर केलं असेलच. आणि याचं महत्त्व यासाठी आहे की आपल्या माजी विद्यार्थी यांच्या वतीने हा एक उपक्रम सुरू झालेला आहे काही दिवसापूर्वी. त्यामार्फत आपण बरेचसे कोर्सेस जे बाहेर ज्याचे चार्जेस घेतले जातात आणि जे शिकणं नॉर्मल आपण डे टू डे लाईफमध्ये शिकत नसतो शालेय अभ्यासक्रमामध्ये, असे काही कोर्सेस जे तुमच्यासाठी महत्त्वाचे असतील करिअर घडवण्यात, असे कोर्सेस आपण फ्रीमध्ये घेतोय. तर त्यामार्फत आपण व्हॉइस ओव्हरचा एक कोर्स, ज्याची पहिली बॅच ऑलरेडी झालेली आहे, सेकंड बॅच सुरू होणार आहे पुढच्या महिन्यामध्ये. याच्यासाठी ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेले आहे आणि आपण ते लिस्ट ऑफ स्टुडंट्स क्लोज पण केलेली आहे. त्याचप्रमाणे वैदिक मॅथ्स जो या फ्रायडेपासून म्हणजे उद्यापासूनच सुरू होणार आहे. इंटरनॅशनल करिअर गायडन्स जो एक लॉंग टर्म सेशन असेल, ज्याच्यामध्ये जगभरातील विविध देशातील लोक आपल्याला जॉईन होणार आहे, जे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्याचप्रमाणे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ॲडव्हान्स एक्सेल आणि आजचा जो कोर्स आहे बेसिक जर्मन, हे कोर्सेस आपण यामार्फत फ्रीमध्ये देत आहोत. तुम्ही याला रजिस्टर केलं असेलच, नसेल केलं तर करू शकता, किंवा हा व्हॉट्सॲप ग्रुप तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, याला स्कॅन करून तुमच्या मोबाईलच्या स्कॅनरने स्कॅन करून तुम्ही हा ग्रुप डायरेक्टली जॉईन करू शकता. ठीक आहे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या मित्रांना किंवा परिवारातील कुणाला हा कोर्स जॉईन करायला तुम्हाला असं वाटतं की त्यांनी जॉईन करावा, तर तुम्ही हा स्क्रीनशॉट काढून इथे त्यांना पाठवू शकता, ते लोक डायरेक्टली जॉईन करू शकतात. ठीक आहे. ओके, मग आपण तयार आहोत. तर आता आपला पहिल्या पाठला सुरुवात करण्याआधी तर सर्वप्रथम सर्वांना एक सिंपल क्वेश्चन आपण पुढे जायच्या आधी एक गंमत म्हणून, सर्वांना इथे चॅट विंडो दिसते, तर त्या झूमच्या चॅट विंडोमध्ये जाऊन तुम्हाला एकूण किती भाषा बोलता येतात आपल्या देशातल्या. ओके, असं नाही की इंटरनॅशनल भाषा, आपल्या देशातल्या किती भाषा बोलता येतात. अगदी मराठीचे व्हेरियंट असतात, जसं काही मालवणी, कोकणी, अहिरणी, हे मराठीचे व्हेरियंट आहेत बरोबर. अशा भाषाही तुम्ही काउंट करू शकता. आणि आपण बघूया आपल्या ग्रुपमध्ये आज जे जॉईन झाले 10-15 जण, 11 जण जॉईन झाले टोटल, तर यापैकी कुणाला किती जास्तीत जास्त भाषा आहेत आपण बघूया. ओके, सर्वप्रथम आलेलं आहे चार भाषा. वाव, वंडरफुल. नंबर लिहा, फक्त भाषांची नावं याची गरज नाही, नंबर लिहा. दक्षित मर्चंडे 4 भाषा. अरे वा, छान. 4 भाषा. आणि 67615 नंबर कोण आहे त्यांचं तुमचं नाव सांगा, म्हणजे तुम्हाला नावाने मी हाक मारू शकतो. निलेश सालपे, सुनील कदम 4 भाषा. वैशाली गुगळे 5 भाषा. वाव, चला वैशाली गुगळे आता सध्या टॉपर आहेत. याच्यापेक्षा जास्त भाषा कोणाला येतात आणि कोण आहे ग्रुपमध्ये ज्याला 5 पेक्षा 7 भाषा? मोनिका जैन. वाव, ओके. तर आता सर्वात जास्त भाषा येणाऱ्या मोनिका जैन आहे, ज्यांना 7 भाषा येतात. तर मोनिकाजी, तुम्ही सांगू शकता कोणकोणत्या भाषा येतात तुम्हाला? तुम्ही चॅट मध्ये टाकू शकता टाईप करून आता नावं. आधी यासाठीच नावं नको म्हटलं मी की आपल्याला ते सरप्राईज राहू द्या. तर तुम्हाला एकूण किती, ज्या 7 भाषा येतात त्या कोणकोणत्या येतात तुम्ही सांगू शकता? ओके, मराठी, इंग्लिश, हिंदी, मारवाडी, बेसिक संस्कृत, बेसिक स्पॅनिश, बेसिक जर्मन. वाव, तुम्हाला बेसिक जर्मन पण येते. वाव, हे खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला आणखी तुम्ही बाकीच्या लोकांना गाईड करू शकता या ग्रुपमध्ये. छान, खूपच छान. तर तुम्ही लक्षात घ्या की भाषा शिकणं आणि भाषांची माहिती असणं खूप गरजेचं असतं. याची सुरुवात आपण सुरुवातीला आपण यासाठीच विचारलं की काही लोकांना ऑलमोस्ट 10 किंवा 12 भाषा सुद्धा येत असतात. तर भाषा शिकणं हे लहानपणीच महत्त्वाचं असतं. आणि आता यासाठी ते महत्त्वाचं झालेलं आहे की बऱ्याच जणांना इंग्लिश ही एकमेव इंटरनॅशनल भाषा यायची, पण युरोपमधल्या बऱ्याच देशामध्ये आणि इतर देशांमध्ये जसं चायनामध्ये किंवा जपानमध्ये पण बरेचसे करिअर ऑपॉर्च्युनिटीज असतात. पण आपल्याला तिथली भाषा येत नसल्यामुळे आपल्याला तिथे अडचण होते जायला, बरोबर. कारण जरी इंग्लिश ही कार्याची भाषा किंवा ऑफिशियल लँग्वेज, असे आपल्या देशामध्ये पण आपण ऑफिशियल लँग्वेज म्हणून इंग्लिश वापरतो,
आणि बोलतो सुद्धा. तसंच बाहेरच्या देशामध्ये ऑफिशियल लँग्वेज जरी इंग्लिश वापरली जात असली तरी त्यांची ती जी लोकल भाषा असते, नेटिव्ह लँग्वेज ज्याला म्हणतात, ती बोलणं जास्त प्रिफर केलं जातं. त्यामुळं त्या देशातली भाषा, उदाहरणार्थ तुम्ही जर्मनीमध्ये असाल तर जर्मन, फ्रान्समध्ये असाल तर फ्रेंच, इटलीमध्ये असाल तर इटालियन, स्पेनमध्ये किंवा इतर स्पॅनिश, बऱ्याचशा स्पॅनिश बोलणारे देश आहेत त्यामध्ये असाल तर स्पॅनिश बोलणं आवश्यक असतं. अगदी याची थोडी बेसिक माहिती असली तरी देखील तुम्ही तिथे जाऊन काहीतरी ॲटलिस्ट त्यांच्याशी संवाद साधू शकता. त्यांना ते बरं वाटतं. जसं एखादा नॉन मराठी व्यक्ती तुमच्याशी मराठीत बोलला, अगदी तुटकं मुटकं जरी बोलला तर तुम्हाला ते बरं वाटतं, तसं त्यांना ते बरं वाटत असतं. त्यामुळे एखाद्या देशात प्रवास करताना किंवा तुम्हाला करिअरसाठी त्या देशात जायचं असेल तर तुम्हाला तिथली भाषा शिकणं आवश्यक असतं. ओके. दुसरा महत्त्वाचा मुद्दा इथे, आता कोर्स आपला सुरू करण्यापूर्वी, की सर्वात महत्त्वाचं आहे की तुमच्याकडे नोटपॅड आणि पेन असणं आवश्यक आहे. ठीक आहे, हे घेऊन ठेवा, कारण आपण बऱ्याच गोष्टी लिहिणार आहोत. बरोबर. कारण शिकण्याची सुरुवात लिहिण्यापासूनच होते. लिहिलं की ते जास्त चांगलं समजतं. त्यामुळे आपण लिहिण्यावरती जास्त जोर देणार आहोत, यासाठी की कोर्सेस सगळीकडे अवेलेबल आहेत. तुम्ही जाऊन आता सर्च कराल यूट्यूबवरती बरेच गोष्टी अवेलेबल असतात. पण आपण का नाही करत? कारण आपल्याला ती इच्छा नसते. आणि नुसतं ऐकून आपल्याला वाटतं की नुसतं ऐकलं मी यूट्यूबचा व्हिडिओ किंवा एखादं ऑनलाईन रेकॉर्डेड सेशन तर मला कळलं, तसं नसतं. जोपर्यंत तुम्ही अभ्यास करत नाही त्या गोष्टीचा, तोपर्यंत ती गोष्ट आपल्या डोक्यामध्ये जात नसते. म्हणजे इन्फॉर्मेशन आहे सध्या अवेलेबल, डिजिटली आहे, पण इथे जायला पाहिजे, डोक्यामध्ये जायला पाहिजे. लिहून ती जाणार आहे. ठीक आहे. लहान मुलाचं बिना लिहिता जातं, कारण त्याच्यामध्ये लहानपणी जेव्हा मूल वाढत असतं तेव्हा त्यांचे ट्रान्समीटर, न्यूरो ट्रान्समीटर जे म्हणतात, किंवा ज्याच्याने एखादी गोष्ट डोक्यामध्ये रेकॉर्ड होते मेंदूमध्ये, त्या गोष्टी खूप चांगल्या विकसित असतात सुरुवातीच्या काळामध्ये, कारण त्यांना इन्फॉर्मेशन कमी मिळत असते. त्यामुळे भाषा ते चांगल्या प्रकारे शिकतात. परंतु जसं जसं आपण मोठं होतो तसं या स्किल्स आपल्या हळूहळू कमी होत जातात. त्यामुळं मोठ्या व्यक्तींना भाषा शिकणं आणखी अवघड असतं. ठीक आहे. त्यामुळं लिहायला सुरुवात करूया. ओके. आणि तुम्ही कधीही प्रश्न विचारू शकता किंवा चॅट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न टाकू शकता. इव्हन कोणत्याही टॉपिकवरती, आपल्याला स्क्रीनवरती जे तुम्हाला टॉपिक दिसत आहेत, या कोणत्याही टॉपिकवर तुम्हाला काहीही प्रश्न आला तर तुम्ही तिथे टाकू शकता. आणि तुम्हाला बोलायचं सुद्धा आहे, त्यामुळे येस, रेडी राहा. Just take update before to start. ओके विजय. ओके. ऍक्च्युली एक पर्सननी जॉईन केलेलं, पण त्याचा नंबर होता 61547. मी तेच विचारणार होतो त्याला की त्याचं नाव काय आहे, पण आय सी की तो लेफ्ट झालेला आहे. ठीक आहे, आपण कंटिन्यू करू शकतो. ओके 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 ओके. ग्रुपमध्ये विचारू शकतो. मला वाटतं आपल्या MSMEच्या कौशल्य मंचवरून कोणीतरी असेल, तिथून जॉईन करायला सांगू शकतो. ओके सर. ओके ओके. तर आपण सर्वप्रथम आपण बघूया की भाषा, जसं आधी सांगितलं, एवढ्या सगळ्या भाषा आहेत आपल्या जगामध्ये. या इव्हन भारतामध्येच बऱ्याचशा भाषा आहेत, त्या आपण बघणार आहोत. पण भाषेची सुरुवात का आणि कशी झाली? तर सुरुवातीला जेव्हा माणसाची उत्क्रांती होत होती त्यावेळेस उत्क्रांती होत असताना तुम्हाला माहिती आहे की मानवाचे, म्हणजे आपले जे बंधू म्हणू शकतो आपण, असे बरेचसे माणसाचे व्हेरियंट या पृथ्वी तलावर होते. जसे होमो इरेक्टस, निएंडरथल्स, असे बरेचसे होते. त्यापैकी एक आपण आहोत होमो सेपियन्स. बरोबर. मग बाकीच्या बऱ्याचशा ज्या जाती होत्या मानवाच्या, त्या आपल्याशी स्ट्रॉंग देखील होत्या, बुद्धिमान देखील असू शकतात. ते काही प्रूव्ह होऊ शकलं नाही का, ते आता अस्तित्वात नाही आहेत. पण होमोसेपियन्स यांच्यामध्ये जी वेगळी गोष्ट होती ती म्हणजे संवाद साधण्याची कला, की आपण खूप चांगल्या प्रकारे मेसेज एकमेकांना पास करू शकत होतो एका विशिष्ट भाषेमध्ये, जी त्यावेळेस अस्तित्वात असेल. आणि त्यातल्या त्यात इतर प्राण्यांपेक्षा आपण भाषा बोलण्यामध्ये अधिक चांगले होतो, हे तुम्हाला माहीतच आहे. म्हणजे एखाद्या जंगलामध्ये जर प्राणी एकमेकांना सांगायचं असेल, त्यांना काही माहिती द्यायची असतील, तर ते एका विशिष्ट आवाजाने देतील. याचा अर्थ असतो की एखादं संकट आलं की ते लोक सतर्क होतात. परत ते लोक सांगतील की संकट गेलं, ते सतर्क होतील किंवा रिलॅक्स होतील आता. पण माणूस सांगू शकतो की बाबा आता या जंगलामध्ये एक हिंस्त्र प्रकारचा सिंह आलेला आहे, जो आपल्याला खाऊ शकतो आणि तो भुकेला वाटतोय. याचा अर्थ जी मानवाची तिथे जमात असेल ती लगेच सावध होणार आणि ऍक्शन घेण्याची रिक्वायर्ड असेल त्याकडे.
मग यामुळे माणसाची प्रगती झाली आणि आता त्या त्या जगातल्या त्या त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या त्या रिजन्समध्ये, देशांमध्ये, महाराष्ट्रात, इतर भागांमध्ये एवढ्या एवढ्या मराठीच्या व्हेरिएशन्स आहेत, तुम्ही बघितलं असेल. अशा भाषांचा विकास झाला आणि माणसाची उत्क्रांती मागचं कारणही तेच समजलं जातं की भाषा माणसाला खूप चांगल्या प्रकारे बोलता येत होती. ठीक आहे. मग जेव्हा लेखनाची सुरुवात झाली आजपासून 5,000 वर्षापूर्वी, आपण सुरुवातीला दगडांवरती लिहायला सुरुवात केली, मग हळूहळू पानांवरती म्हणजे झाडांच्या पानांवरती लिहायला सुरुवात केली आणि हळूहळू मग ते जेव्हा कागदाचा इन्व्हेन्शन झालं आणि शाईचं इन्व्हेन्शन झालं तेव्हा आपण लिहायला सुरुवात केली. जगातल्या सगळ्यात ज्या जुन्या भाषा आहेत त्यापैकी सुमेरियन, संस्कृत, प्राकृत आणि इजिप्शियन भाषा यांना मानलं जातं आणि तमिळ सुद्धा. ठीक आहे. आणि तुम्ही बघू शकाल किती वेगवेगळ्या प्रकारच्या स्क्रिप्ट आहेत जगामध्ये, भाषा लिहिण्याच्या किती वेगवेगळ्या पद्धती अवेलेबल आहेत. बरोबर. तर अशा प्रकारे भाषांचा विकास झाला आणि त्या पद्धतीने जगभरात त्या भाषा पसरल्या सुद्धा. तुम्ही आता स्क्रीनवरती बघत असाल की भारतामध्ये एक लँग्वेज फॅमिली ज्याला म्हणतो आपण इंडो आर्यन लँग्वेज फॅमिली बोलतो, म्हणजे इंडो इराणियन, ज्याला आर्यन किंवा इराणियन असं म्हटलं जातं. हा एक इंडो युरोपियन लँग्वेज फॅमिलीचा भाग आहे जो आपण आता बघणारच आहोत खाली. तर त्या मोस्टली 75% ज्या आपल्या भाषा आहेत त्या इंडो आर्यन या कुटुंबातून येतात. 20% भारतातल्या भाषा ह्या द्रविड कुटुंबातून येतात, म्हणजे मल्याळम, तमिळ किंवा मग तेलुगू, कन्नड या त्या पद्धतीने त्या कॅटेगरीमध्ये येतात. आणि इतर उरलेल्या भाषा आहेत ज्या अनकॅटेगराइज आहेत. बरोबर. आपल्या देशामध्ये टोटल 22 अधिकृत भाषा आहेत ज्या बोलल्या जातात, जसं मराठी, बंगाली, गुजराती किंवा आता आपण साऊथ इंडियन भाषा ज्या बोललो त्यापैकी. आणि त्यामध्ये सुद्धा 19,500 म्हणजे ऑलमोस्ट 20,000 भाषा बोलीभाषा आहेत ज्या अधिकृत नसल्या तरी आपण सहज बोलतो. फॉर एक्झाम्पल मालवणी, अहिरणी किंवा इतर ज्या महाराष्ट्रातल्या इतर भागातल्या भाषा आहेत, तसेच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, अवधी, खडी बोली, मैथिली ह्या हिंदीच्या ज्या व्हेरियंट आहेत, अशा सर्व पकडून ऑलमोस्ट 19,500 भाषा भारतामध्ये बोलल्या जातात. ठीक आहे. मग तुम्हाला लक्षात येईलच की आपल्या देशामध्येच किती प्रकारच्या भाषा अवेलेबल आहेत. आता आपण येऊ युरोपकडे, कारण आपण आज शिकणार आहोत जर्मन. बरोबर. तर इंडो युरोपियन, जसं मी आधी सांगितलं, त्या भाषांपैकी आणि युरालिक भाषा ज्याला म्हणतात यांचा हा कुटुंब आहे या भाषांचं, ह्या युरोपमध्ये जास्तीत जास्त बोलल्या जातात. टोटल 24 भाषा आहेत युरोपमध्ये. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही, आता जर तुम्ही वरच्याशी कम्पेअर कराल तर आपल्या अख्ख्या देशामध्ये 22 अधिकृत भाषा आहेत आणि युरोपमध्ये, अख्ख्या युरोपमध्ये 24 अधिकृत भाषा आहेत. म्हणजे भारत देश एकी बाजूला तुम्ही पकडला तर युरोपशी तुम्ही डायरेक्टली कम्पेअर करू शकता त्याला. बरोबर. भाषांच्या बाबतीत. आणि आता आपण जगभराच्या भाषांचं कंपॅरिझन जर बघितलं, तुम्हाला ही चित्र दिसत असेल स्क्रीनवरती, तर सर्वात जास्त लोकसंख्या जी एक भाषा बोलते ती आहे चायनीज. ठीक आहे. त्यामुळे चायनीजचा पार्ट तुम्ही बघाल की खूप मोठा आहे. त्यानंतर तुम्हाला दिसेल की स्पॅनिश, इंग्लिश आणि हिंदी या भाषाही खूप मोठ्या प्रमाणात बोलल्या जातात. इव्हन तुम्ही वर बघाल या सर्कलला इथे, तर मराठी भाषा देखील आहे. म्हणजे मराठी भाषा एवढ्या मोठ्या प्रमाणात बोलली जाते. सॉरी टू इंटरप्ट भारत, स्क्रीनवरती फक्त व्हॉट्सअप लोगो दिसतोय, स्कॅनर अच्छा, रिफ्रेश नाही झालं अजून? नाही. ओके. इतर कोणाला व्हॉट्सअप लोगो दिसायचा की सर्वांना चित्र दिसत होतं, जरा सांगाल? चित्र दिसत होतं. चित्र अच्छा, युरोपचं चित्र दिसत होतं तुम्ही. चित्र दिसतंय भरत. ओके ओके, नो प्रॉब्लेम. मी पुन्हा एकदा शेअर करतो, काही प्रॉब्लेम नाही. आपण पुन्हा शेअर करूया, कारण ज्यांना दिसत नसेल विजेचं नेटवर्क कमी असेल. मे बी स्क्रीन रिफ्रेश. पॉसिबल आहे. राईट. आता सर्वांना दिसतंय. एकदा फक्त तुम्ही थम्सअप केला किंवा ओके जर लिहिलं चॅट विंडोमध्ये तर मला कळून जाईल. ठीक आहे. ओके, परफेक्ट परफेक्ट. तर तुम्ही चित्रामध्ये बघत असाल की आपल्या भारतातल्या बऱ्याचशा भाषा या मोठ्या प्रमाणात बोलल्या जातात. जसं की मराठी तुम्हाला चित्रात दिसतंय, इथे तेलुगू दिसतंय, तमिळ दिसतंय. बरोबर. म्हणजे आपल्या भाषा आणि उर्दू ही भारतीय भाषा आहे. बरोबर. उर्दूचा बरेच जण गैरसमज करतात, पण उर्दू ही पूर्णतः भारतात डेव्हलप झालेली भाषा आहे. त्यामुळे भारतीय भाषा ही तेवढ्याच महत्वाच्या आहेत. आणि तुम्ही बघाल तर मग इथे जर्मन आहे. ओके. जर्मन शिकणं का महत्वाचं आहे? कारण जर्मनी तुम्ही जर कधी जाऊन वेबसाईटवर सर्च कराल, गुगलवर सर्च कराल, तुम्ही जर्मनी हा युरोपमधला सर्वात जास्त डेव्हलप देश आहे, की सर्वात जास्त ज्याची GDP आहे
आणि सध्या तिथली बरीचशी लोकसंख्या ही वृद्ध झाल्यामुळे तिथे बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. ठीक आहे. इव्हन मागच्या वर्षी तुम्ही ऐकलं असेल की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जर्मन गव्हर्नमेंट सोबत एक कोलॅबरेशन केलेलं, ज्याच्या थ्रू ते बऱ्याचशा लोकांना जर्मन शिकून स्किल्ड जॉब, जसं मेकॅनिकल जॉब्स आहेत, इलेक्ट्रिशियनचे जॉब आहेत किंवा प्लंबरचे जॉब आहेत, अशा जॉबसाठी जर्मनीमध्ये पाठवणार आहेत. ओके. इथपर्यंत काय कुणाला प्रश्न असतील तर कृपया चॅट बॉक्समध्ये सांगा. आज आपण पुढच्या भागामध्ये जाऊ. आता हे एक खूप इंटरेस्टिंग आहे, तुम्ही बघाल. सगळं चित्र दिसतंय ना स्क्रीनवर? ओके. तर हे जे आहे याला मी मगाशी जो तुम्हाला सांगितलं मी की इंडो युरोपियन लँग्वेज फॅमिली त्याला म्हणतात, ते ही आहे. हे जे झाड आहे ते त्याच्या मुळाशी इंडो युरोपियन लँग्वेज फॅमिली तुम्हाला दिसतंय आणि त्याच्या 2 ब्रांचेस किंवा 2 शाखा जात आहेत. एकीकडे इंडो इराणियन जी आपली भाषा आहे, भारतीय भाषांचा जी शाखा आहे, आणि एकीकडे युरोपियन भाषांची शाखा जाते. परफेक्ट. तर मग बघा तुम्ही इथून जी मगाशी म्हटलं की हिंदी भाषेच्या बऱ्याचशा व्हेरियंट्स आहेत, असं म्हणणं जरा चुकीचं ठरेल, कारण हिंदी भाषा त्या व्हेरियंट पासून डेव्हलप झालेली आहे. खडी बोली, अवधी, मैथिली यांचं मिश्रण होऊन एकेकाळी रेक्ता नावाची भाषा बोलली जायची, ज्याच्यात पर्शियन वर्ड्स असायचे. रेक्ताचं पुढे रूपांतर उर्दूमध्ये झालं, जे मुघलांच्या कॅम्पमध्ये बाजारांमध्ये उर्दू बोलली जायची, तिला काही लोक हिंदवी पण म्हणायचे. आणि मग जेव्हा इंग्रज आले तेव्हा त्यांनी जेव्हा भाषांचं कॅटेगरायझेशन चालू केलं तेव्हा हिंदीमध्ये बरेचसे संस्कृत शब्द ऍड करून हिंदी ही भाषा डेव्हलप केली गेली आणि त्याच्यामध्ये साहित्य लिहिलं गेलं. आणि तिथून मग हिंदवीवरून किंवा हिंदुस्थानीवरून हिंदी आणि उर्दू दोन्ही भाषा वेगळ्या झाल्या. पण एकूण याची सुरुवात एका ठिकाणी झालेली आहे. तसंच मराठी सुरुवातीला प्राकृत भाषा होती. प्राकृत भाषेमध्ये संस्कृतचं व्याकरण मिक्स केलेलं शूरशिणी प्राकृत असं म्हणतात. आणि मग ती भाषा मराठीमध्ये, त्याच्यामध्ये मराठीमध्ये पण त्यात संस्कृतचे वर्ड्स पण आहेत आणि त्याच्यामध्ये फारसी वर्ड पण बऱ्याच प्रमाणात मराठीमध्ये, पण त्याची मुळं ही एकत्र आहेत. आता आपण येऊया युरोपियन भाषांकडे. तुम्ही बघा, युरोपियन भाषांचे मेनली 3 भाग होतात. स्लॅविक भाषा, ज्या मोस्टली रशियन, युक्रेनियन, स्लॅविक किंवा पोलिश हे जे प्रदेश आहेत पूर्वेकडे, युरोपच्या पूर्वेकडे जे भाग असतील, देश आहेत, त्यांच्यामध्ये ह्या स्लॅविक भाषा जास्त प्रमाणात बोलल्या जातात. आणि मग तुम्हाला ही ब्रांच दिसते जर्मनिक भाषांची, ज्याच्यातून इंग्लिश आणि जर्मन डेव्हलप झाल्या. बऱ्याचदा आपण इंग्लिशला स्पॅनिश किंवा रोमन भाषांशी लिंक करतो, पण ऍक्च्युली इंग्लिश ही जर्मनच्या ब्रांचमधून निर्माण झालेली आहे. आणि ज्या दुसऱ्या भाषा आहेत, ज्याला मोस्टली युरोपियन क्लासिक भाषा म्हटल्या जातात, ज्या लॅटिन भाषेतून निर्माण झालेल्या, ज्या रोमॅन्स कॅटेगरीमध्ये आहेत, त्याच्यामध्ये स्पॅनिश, पोर्तुगीज, इटालियन आणि फ्रेंच या भाषा येतात. ओके. त्यामुळे जरी या भाषा जगातल्या वेगवेगळ्या वाटत असल्या तरी तुम्ही बघाल की याचं मूळ किंवा ज्याची सुरुवात ही एकाच ठिकाणून झालेली आहे. बरोबर. त्यामुळे जर्मन ही आपलीच भाषा आहे, उर्दू पण आपलीच भाषा आहे, मराठी पण आपलीच भाषा आहे, हिंदी पण आपलीच भाषा, सर्व भाषा आपल्याच आहेत. आणि दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की जर्मनचं जे ग्रामर आहे ते आपल्या मराठी आणि हिंदीशी थोडेसे मॅच होतं, त्यामुळे तो एक फायदा आहे. दुसरी गोष्ट, जर्मनमध्ये जसं मराठीसारखं जसं लिहिलंय तसं बोलायचं असतं. हे एक आपल्याला खूप चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी, कारण आपण जसं लिहितो मराठी तसंच बोलतो. इंग्लिशमध्ये तसं नसतं. इंग्लिशमध्ये स्पेलिंग काहीतरी वेगळी असते आणि काहीतरी बोललं वेगळं जातं. तर तो एक आपल्याला इथं फायदा आहे. अवघड गोष्ट अशी आहे की जर्मनचं ग्रामर खूप अवघड आहे, बरोबर, पण आपण ते हळूहळू त्याच्यामध्ये जाणार आहोत. आज आपण जर्मन बोलायला शिकणार आहोत डायरेक्टली. ठीक आहे. सर्वांना इथपर्यंत समजलेलं आहे? एकदा सगळ्यांनी थम्सअप द्या, म्हणजे मला लक्षात येईल की तुम्हाला सर्वांना हे समजलेलं आहे. ओके. परफेक्ट. तर मग आता सर्वांनी आपापल्या नोटपॅड काढा. माझ्याकडे डिजिटल नोटपॅड आहे त्यामुळे मी हा काढलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला स्क्रीनवरती दिसेलच. सर्वांनी आपापल्या वह्या काढा आणि पेन काढा. आपण डायरेक्टली जर्मन शिकायला आणि जर्मन लिहायला पण शिकणार आहोत. ओके. तर आता मी स्क्रीन शेअरिंग स्टॉप करतो इथे. 1 मिनिटाचा वेळ घ्या तुम्ही आणि आपापल्या वह्या उघडा.
रेडी झालात की मला सांगा, कारण काही लोकांनी, मला माहिती आहे, वह्या आणि नोटबुक रेडी नसतील ठेवले, त्यामुळे त्यांना आपण जरा वेळ देऊ. ओके, रेडी? चला, तुमच्यापैकी एबीसीडी कुणाला येतं ते सांगा सर्वात प्रथम. एकदम सोपा प्रश्न आहे. चला, कोण बोलून कोण दाखवेल मला एबीसीडी सांगा. अगदी आपण लहान मुलांसारखे शिकणार आहोत, त्यामुळे सर्वांनी रेडी राहा. चला, कोणतरी व्हॉलंटिअर करा एबीसीडी बोलण्यासाठी. कॅमेरा ऑन करण्याची आवश्यकता नाही, फक्त तुम्ही बोलून दाखवू शकता. ओके, सो मी स्टार्ट करू. येस, नो प्रॉब्लेम, सुरू. ए फॉर ऍपल स्टार्ट करू की वडली एबीसीडी? नो नो नो, एबीसीडी फक्त. ओके, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. वा, परफेक्ट. तर तुम्ही थँक्यू. बघितलं असेल आता की विजयने जी एबीसीडी सांगितलेली आहे ती तुम्हाला सर्वांना माहित आहे, बरोबर? आणि आपण एबीसीडी याच पद्धतीने शिकलेलो आहोत. हे का मी म्हणायला सांगितलं, कारण एबीसीडी जर्मनमध्ये पण आहे, फक्त ती वेगळ्या पद्धतीने बोलली जाते. म्हणजे ए ला ए न म्हणतात ते आ म्हणतात, ओके. बी ला बी न म्हणतात ते बे म्हणतात. आ बे से डे असं म्हणतात ते लोक. का म्हणतात? त्यांनी तसं ठरवलेलं होतं तेव्हा. क ला क आपण का म्हणतो याची कारण आपल्याजवळ आहेत, पण एबीसीडी हे लिहायला जरी सेम असले तरी जर्मन लोक त्याला आ म्हणतात आणि बे म्हणतात. मे बी त्यांना अ चा उच्चार अ असा करायचा आहे आणि ब चा उच्चार ब असा करायचा आहे, यामुळे ते तसं म्हणतात. का म्हणतात याचं आपण बघणार आहोत. एबीसीडी 1 बाय 1 आपण बघणार आहोत आज, आणि आपण त्यानुसार तुम्हाला लक्षात येईल की ते तसं का म्हणतात, त्याचं कारण तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, एक मिनिट, मी जरा स्क्रीन शेअर करतोय माझी दुसरी, मग आपण लिहायला सुरुवात करूया. तुम्हाला स्क्रीन दिसते सर्वांना? स्क्रीन दिसायला लागली की सांगा. एक तुम्हाला नोटबुक सारखा दिसत असेल, बरोबर? दिसते दिसते. ओके, नोटबुक दिसते तुम्हाला? येस. चला, आता आपण सर्वप्रथम आपण वर्णमाला लिहायला घेऊ. ओके, सर्वांनी इथे ए लिहायचं आहे. ओके, ए किंवा आ आपण याला म्हणू. आता याला काय म्हणतात हे एवढं महत्वाचं नाहीये, कारण आज आपण बोलायला शिकणार आहोत, त्यामुळे महत्वाचं आहे की तुम्ही बोलताय कसं. तर आपण काय करणार आहे आता, याचा उच्चार कसा करता जर्मनमध्ये ते बघणार आहोत, बरोबर? हा जो अक्षर आहे ए, हे जर तुम्हाला दिसलं, याचा उच्चार होतो अ असा. हे जसं आपण मराठीमध्ये करतो अ ब कड. बी चा उच्चार होतो ब. ठीक आहे, सर्वांनी लिहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल, यासाठी मी लिहायला सांगतो सर्वांना. आता सी चा उच्चार काय व्हायला पाहिजे? तुम्ही जर ट्रेडिशनल वेने जाल तर तुम्ही म्हणाल अरे सी म्हणजे अ ब क ड झालं, क झालं. तसं नाहीये. सी चा उच्चार होतो स, किंवा असा पाय मोडका स. हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे, कारण जर्मन जशी लिहिली जाते तशी बोलली जाते, आणि आपण आज जर्मन बोलायला शिकणार आहोत, त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, त्यानंतर डी चा उच्चार होतो ड, ॲज इट इज. ओके, ए बी सी डी, नंतर आहे ई. याचा उच्चार होतो कसा? ई असा नाही होत, याचा उच्चार होतो ए, एडक्याचा ए किंवा एकचा ए. त्यामुळे जर शब्दाच्या सुरुवातीला ई आला तर त्याचा उच्चार ए होणार, ए. ठीक आहे, एफ, बरोबर? इंग्लिश मधला एफ आणि जर्मन मध्ये पण तो एफच असतो, त्याचा उच्चार फ सारखा होतो. लिहिले पण सर्वांनी? नंतर आहे जी, याला जर्मनमध्ये गे म्हणतात.
आबे सेडे ए एफ गे, याचा उच्चार होतो ग सारखा. याचा उच्चार ज सारखा मुळीच होत नाही. जेव्हा जेव्हा तुम्हाला जी दिसेल त्याचा उच्चार ग होणार आहे, कारण त्याला जर्मनमध्ये गच म्हटलं जातं, गे म्हटलं जातं. ठीक आहे. नंतर आहे एच. एचचा उच्चार सेम आहे, ह असा एचचा उच्चार होतो. नंतर आहे आय. आयचा उच्चार होतो ई सारखा, इमारत मधला ई. ओके, छोटा ई. आता इथे जराशा इथून पुढे गोष्टी थोड्याशा बदलतात, थोड्याशा वेगळ्या होतात. हा आहे ज, इंग्लिश मधला जे, पण याला जर्मनमध्ये बोलतात यॉट. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही याला राऊंड करा, कारण हा याचा उच्चार स्पेशल आहे, तो थोडासा वेगळा आहे. बाकीच्यांचे उच्चार जरी जर्मनपेक्षा वेगळे असतील तर त्याचे उच्चार आहे तसे आहेत, बरोबर. पण आपल्याला खूप वर्षांपासून सवय आहे की याला ज म्हणायची, तर याचा उच्चार असा होतो य. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. त्यामुळं एक नाव असतं जर्मनमध्ये, JONAS. याचा मला कोणी प्रोनाउन्सिएशन करून दाखवेल, उच्चार करून दाखवेल? विजय. योन्स. योनास. योनास. NAS चा उच्चार आधीच आहे तसाच राहिला, नास. येस. आणि जेचा उच्चार झाला य, त्यामध्ये योनास असेल. परफेक्ट. तर हा डिफरन्स आहे. तर जे जे शब्द किंवा जे जे मुळाक्षर असे वेगळे आहेत त्याला आपण सर्कल करणार आहोत, स्पेशल उच्चार. ठीक आहे. आता आपण या बाजूला जाऊया. इथपर्यंत कोणाला काय प्रॉब्लेम आहे कृपया सांगा, कारण मी दुसऱ्या स्क्रीनवरती असल्यामुळे मला चॅट बॉक्स दिसत नाहीये. कोणी काय प्रश्न वगैरे विचारलेत का? ओके ओके, परफेक्ट, नो प्रॉब्लेम. चला आता पुढे जाऊया आपण. मी एक काम करतो, मी झूमची विंडो इकडे घेतो, म्हणजे मला थोडं बघायला बरं पडेल. ओके, इथपर्यंत ओके आहे. आता आपण पुढे जाऊया. के. केचा उच्चार एकदम सिंपल आहे, क. जसं आपण मराठीतली नावं लिहितो, मराठीतली नावं क वरून असतील तर आपण त्याला केच लिहितो, बरोबर. त्याला आपण सी नाही लिहित. अशा प्रकारे जर्मनमध्ये पण क वरून जर नाव असेल किंवा क वरून शब्द असेल तिथे केचाच उच्चार वापर करतात, सीचा वापर करत नाही. कारण इंग्लिशमध्ये तुम्ही बघा CAA, कारला CAR बोलतात ते लोक. पण जर जर्मनमध्ये असा शब्द असेल तर ते के वापरणार. ठीक आहे. नंतर आहे LMN. यांच्यामध्ये काही फरक नाही, याचा उच्चार आहे तसा होतो. एलचा उच्चार होणार ल, एमचा उच्चार होणार म आणि एनचा उच्चार होणार न. जसं आपण आतापर्यंत इंग्लिशमध्ये पण शिकत आलोय किंवा मराठीमध्ये जशी आपण नावं लिहितो तसंच. ओचा उच्चार ओ होतो. त्यामुळे आता हा जो जोनास शब्द आहे, मी मगाशी मुद्दाम ओचा उच्चार तुम्हाला सांगितला नाही. जोनास जो शब्द आहे त्याचा उच्चार जोनास असा होणार, ज्वा नाही होणार. कारण इंग्लिशमध्ये ओ असेल तर ऑ असा उच्चार पण करतो, बरोबर. इथे तसं नाहीये. ओ असेल तर त्याचा उच्चार ओच होणार, जोनास. ठीक आहे. त्यामुळे ऍज इट इज उच्चार करायचा आहे. योनास. हा, योनास, सॉरी, योनास. थँक्यू. योनास असाच उच्चार होणार आहे. आता ओ पर्यंत आलो आपण.
पी क्यू यांचा उच्चार पण ॲज इट इज आहे. पीचा उच्चार प होईल आणि क्यूचा उच्चार हे आपण जरा आता मी असा लिहितो जसं आपण करतो नॉर्मली, जसा इंग्लिशमध्ये क्यू सारखा. पण आपण जेव्हा ते शब्द येतील क्यू वाले तेव्हा आपण त्याला एक्झॅक्टली मी समजावण्याचा प्रयत्न करेल की त्याचा उच्चार कसा होतो. पण स्पेशल उच्चार नाही याचा, त्यामुळे तुम्ही ॲज इट इज लिहू शकता. ठीक आहे. आरचा उच्चार र होतो, पण थोडासा मी याला डॅश डॅशला र करेन कारण जर्मन र थोडासा वेगळा आहे. ते तुम्हाला मी समजावून सांगेन व्यवस्थित. तो थोडासा असा घशातून आहे, गर्र का सारखा, गर्र कसे करतात तसं. त्यामुळं हा जो शब्द आहे मॉर्निंगसाठी आपण इथे लिहूया. मी कॅपिटलमध्ये लिहितो त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल. आता मराठीत जर आपण बोलतो मॉर्गन बोलवून, मॉर्गन एकदम ठसका देऊन, पण हे आहे मॉर्गन असं थोडंसं घशातून आहे. मॉर्गन, गुटन मॉर्गन असं बोलतात ते. थोडा त्रास होईल सुरुवातीला तुम्हाला बोलायला, पण वेगळा र आहे. जेव्हा तो मध्ये येतो दोन शब्दांच्या तेव्हा तो मॉर्गन असा होतो. ठीक आहे. र पर्यंत क्लिअर आहे. कृपया प्रश्न विचारा कारण ही खूप बेसिक गोष्ट आहे जर्मन वाचण्यासाठी आणि बोलण्यासाठी. त्यामुळे प्लीज प्रश्न विचारा. तुम्हाला काय कळलं नसेल तर प्रश्न विचारा. र पर्यंत क्लिअर आहे तुम्हा सर्वांना. इथे पण थोडस आपला विशेष उच्चार आहे. तर स चा उच्चार बऱ्याचदा स सारखा होतो, पण मेनली याचा उच्चार होतो ज सारखा. ज, जो जडवाला ज आहे मराठीतला, जगण्याचा ज तसं, आणि स सारखा सुद्धा होतो. तर हे लक्षात ठेवा. त्यामुळे हा जो शब्द आहे SIE म्हणजे टी किंवा ते होतो, याचा उच्चार सी करतील लोक. तसं नाही, त्याचा उच्चार झी आहे. आपण पुढे जाऊन बघणारच आहोत. त्यामुळे स चा उच्चार दोन पद्धतीने होतो. कधी कधी स सारखाही होतो आणि ज सारखाही होतो. ट चा उच्चार ट सारखाच होतो, टी चा उच्चार, त्यामध्ये त्यात काही फरक नाहीये. यू चा उच्चार होतो ऊ सारखा. ठीक आहे. माझं हँडरायटिंग एवढं चांगलं नसल्यामुळे कृपया माफ करावे, पण मी यासाठी लिहितोय की तुम्ही लिहावं म्हणून, ते महत्वाचं आहे. तर ऊ चा उच्चार, सॉरी हा ड झाला, ऊ चा उच्चार ऊ सारखा होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर हा शब्द तुम्हाला बोलायचा असेल तर मराठीत तुम्ही कसं बोला किंवा इंग्लिशमध्ये कसं बोलाल, बस, बरोबर. किंवा मराठी इंग्लिशमध्ये आपण थोडासा अ सारखा उच्चार करतो यूचा बऱ्याचदा, पण इथे ते जर्मन लोक बोलतात बूस किंवा उबान. उबान म्हणजे अंडरग्राऊंड ट्रेन, याचा स्पेलिंग असते UBAHN. त्याला युबान नाही म्हणत, ते म्हणतात उबान. त्यामुळे यूचा उच्चार ऊ सारखा होतो, जसा मराठी नावांमध्ये आपण यूज करतो, कुमार, कुशल, कुसुम, तसा ऊ. ठीक आहे. आलं लक्षात सगळ्यांना इथपर्यंत? ओके. तर आता उरले जे 4 आहेत, VWXY आणि Z, बरोबर. तर इथे सुरुवातीला मी Z लिहितो. झेडचा उच्चार सेम स सारखा होतो आणि कधी कधी ज सारखा होतो. तर फॉर एक्झाम्पल बऱ्याचदा एक शब्द येतो ZENTRUM.
तर आपण इंग्लिशमध्ये बोलतो झेंट्रूम बोलू, पण हे आहे सेंट्रूम म्हणजे सेंटर जर्मनमध्ये. तर त्याचा बऱ्याचदा उच्चार स सारखा होतो झेडचा, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मी इथे स्पेशली लिहिलेलं आहे त्याला. ठीक आहे. आणि आणखी एक वेगळा शब्द आहे ज्याच्याबद्दल बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं, तो म्हणजे व्ही. तो मी इथे लिहितो आता, झेडला इथे व्ही लिहितो. आता याला बोलतात फाव जर्मनमध्ये. याचा उच्चार होतो फ सारखा पुन्हा एकदा, आणि डब्ल्यूचा उच्चार होतो व सारखा. हे कळणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर्मन ब्रँडचं नाव ऐकलं असेल, बरोबर? काय म्हणतात याला, या ब्रँडला काय म्हणतात, कोणी सांगू शकेल? बरोबर. त्याला व्होक्स वॅगन न बोलता याचं नाव आहे फोक्स वॅगन, कारण हा फ आहे जर्मन मधला. ठीक आहे. त्यामुळे हे दोन्ही मी यासाठी वेगळे लिहिले की हे एकमेकांबरोबर बऱ्याचदा कन्फ्युजन होतं यांचं. त्यामुळे याचा उच्चार व्हीचा उच्चार फ असा करायचा आहे आणि डब्ल्यूचा उच्चार फक्त व असा करायचा आहे. ठीक आहे. एक्सचा उच्चार पुन्हा ॲज इट इज आहे, नो चेंज, आणि वायचा उच्चार पण ॲज इट इज आहे, नो चेंज. तर एक्सचा उच्चार आहे स सारखा असा एक्स, आणि वायचा उच्चार जसा येतो तो व्हेरी होतो बऱ्याचदा, ॲज पर त्याचा युसेज व्हेरी होतो. पण आपण जसा इंग्लिशमध्ये यूज करतो तसं करू आपण, आय किंवा ई सारखा, मोठा ई. ठीक आहे. मुळाक्षर समजलेली आहे तुम्हाला इथे. आता याच्या पुढे थोड्या गोष्टी आणखी कॉम्प्लेक्स होणार आहेत, त्यामुळे तुम्हाला इथपर्यंत समजलं का मला सांगा सर्वांनी. ओके. परफेक्ट. आता एक असं मुळाक्षर आहे जर्मनमध्ये जे इंग्लिशमध्ये मुळीच नाहीये, ज्याला म्हणतात एटसेट. ओके. ते अशा पद्धतीने लिहिलं जातं, बीटा. बीटा सिम्बॉल तुम्ही बघितलं असेल मॅथ्समध्ये किंवा सायन्समध्ये, तर बीटा सिम्बॉल. तर याचा उच्चार होतो की डबलचं कसा असतो, डबलचं ते जोर दिल्यानंतर जसा उच्चार होईल तसा उच्चार होतो. असं कसं, हे जे मराठीत आपण बोलतो ना, असं कसं झालं, त्या पद्धतीने. तर एक शब्द खूप उच्चारला जातो, तो म्हणजे आहे STRA, बीटा आणि ई. स्ट्रास. बरोबर. याचा उच्चार स्ट्रे वगैरे हे करणं आता सोडून द्या, इंग्लिशला थोडं तुम्हाला विसरावं लागेल. त्यामुळे याचा उच्चार होईल स्ट्रास. याचा अर्थ ऍक्च्युली स्ट्रेसच बोलणार होतो. त्यामुळे बोलणं, मी त्यासाठी म्हणतो बोलणं, तुम्ही जरी म्यूट असाल बरेच जण, आपण काही लोकांना थोड्या वेळात आपण ऑन स्क्रीन घेऊ बोलायला, पण जे लोक म्यूट असतील त्यांनी एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला साईड बाय साईड बोलायचं सुद्धा आहे. स्ट्रास. ओके. आलं लक्षात सर्वांच्या? ठीक आहे. तर हा जो ई येतो शेवटी, आता स्ट्रास लिहिल्यामुळे मी तो एक पार्ट पण क्लिअर करतो. हा जो ई शेवटी येतो याचा उच्चार ना असा होतो, कसं, असं कसं. त्यामुळे जर तुम्हाला कुठल्याही शब्दाच्या शेवटी ई आला त्याचा उच्चार असा होणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल DANKE, काय होईल याचा उच्चार, कोणी सांगू शकेल? डांक. 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 मराठी सारखं बोलायचं आपल्याला, डांक. डांक. ओके. असं डांक, ते लोक असेच म्हणतात जर्मन. आपल्याला थोडं वेगळं वाटतं कारण आपल्याला इंग्लिश थोडीशी वेगळ्या पद्धतीने बोलायची सवय आहे, पण जर्मन लोक अशा पद्धतीनेच बोलतात. दुसरं आहे BITTE. कसा होईल याचा उच्चार, कोणी सांगू शकेल? बिटर. बरोबर, बिटर. तर ई जेव्हा जेव्हा येईल शेवटी त्याचा उच्चार होणार असा. हे थोडक्यात मी ते लिहितो,
पस, कस, डांक, आपण कवर थोडा टिंब देतो बरोबर, जोर देण्यासाठी, किंवा मग बिट्ट. ठीक आहे. डांके, बिटे, स्ट्रासे असं नाही म्हणायचं आहे. तो फक्त त्यांचा जोर आहे शब्दाच्या शेवटी. ई म्हणजे स्ट्रास, डांक, बिट. चला, सर्वांना लक्षात आलेलं आहे. येस. आता मी येस येस. कुणीतरी व्हॉलंटिअर करा पुढचे शब्दांचे उच्चार करण्यासाठी. कोण करतंय? स्वतःहून कोण पुढे येत आहे? हँड रेज करू शकता किंवा तुम्ही टेक्स्ट करू शकता. खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, कारण आपल्याला इथे तेच करायचं आहे. कॉन्फिडन्स आपला चांगला असायला हवा, कारण इंग्लिश बोलताना मेन म्हणजे आपण घाबरतो खूप. बरोबर, सुरुवातीलाच खूप घाबरतो, त्यामुळे आपण बोलायला तयार होत नाही. ओके, विजय सोडून. आता विजयने बरीच उत्तर दिलेली आहे, विजय सोडून. ओके, कृपया हात वर करा, आता आपल्याला रॅन्डमली कोणाला तरी घ्यावं लागेल. कॅमेरा ऑन करण्याची आवश्यकता नाहीये, तुम्ही कॅमेरा बंद करूनही बोलू शकता. त्यामुळे तशी काही तुम्हाला हे नाही की कॅमेरावरच यायचं आहे. ओके, दिलीप. दिलीप बोलणार का? आय थिंक तो ट्रॅव्हलिंग मध्ये. ओके 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 ओके, नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. आपण आता रॅन्डमली जाऊ. बबिता कोण आहेत? तुम्हाला जमेल बोलायला? भरत, माझ्या मते एक एक शब्द प्रत्येकाला रॅन्डमली देऊन आपण येस, चेक करूया. चालेल. चला, हा शब्द बोलून दाखवा. KOMME. कोण बोलून दाखवेल? कोम, बरोबर, परफेक्ट. हा शब्द कोण बोलून दाखवेल? येस, रवी. याचा उच्चार असेल बिन, BIN, बिन. ओके, तर तुम्हाला लक्षात येईल की लोक बोलायला घाबरतात, उच्चार करायला घाबरतात, कारण आपण इंग्लिशमधून खूप घाबरलेलो आहोत बऱ्याचशा गोष्टींसाठी. त्यामुळे आपल्याला हे भीती वाटत असते. पण जर्मन बोलताना घाबरायची गरज नाही, कारण जर्मन उच्चार हे आपल्या मराठीसारखेच असतात. आणि मेन म्हणजे आपल्याला वाटतं, अरे माझा ॲक्सेंट असा आहे, मी आता कसं बोलू, मग मला पॉश बोलावं लागेल. जसे इंग्लिश ॲक्सेंट आपण ऐकत असतो की मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये थोडेसे स्लँग बोलतात, थोडं पॉश पद्धतीने बोलतात, किंवा ब्रिटिश लोक कसे बोलतात. पण जर्मन भाषेत तुम्हाला ते घाबरायची गरज नाही आहे, कारण तुम्हाला बोलता येणंच महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे जसं लिहिलंय तसं बोलायचं आहे, बरोबर. ते एक सोपं आहे की नाही. आणि डांक, स्ट्रास, बिट असे शब्द जे आपण मराठीत सहज वापरतो, त्यामुळे तुमच्या ॲक्सेंटची तुम्हाला बिलकुल लाज बाळगायची गरज नाही. भाषा बोलता येणं खूप महत्त्वाचं आहे. तुमचा ॲक्सेंट ॲज इट इज असावा. चायनीज लोक इंग्लिश बोलतात ते त्यांच्या ॲक्सेंटमध्ये बोलतात, बरोबर. आफ्रिकन लोक इंग्लिश बोलतात त्यांच्या ॲक्सेंटमध्ये बोलतात. प्रत्येकजण आपापला ॲक्सेंट वापरतो, आणि काही काही ॲक्सेंटला ते चांगलं म्हणतात इंग्लिश लोक. आपल्या भारतीयांमध्येच मला वाटतं हा जरा प्रॉब्लेम आहे की आपण त्यांचा ॲक्सेंट कॉपी करण्याचा प्रयत्न करतो, बरोबर. जेव्हा ते लोक मराठी किंवा हिंदी बोलतील, बाहेरचे लोक, तेव्हा त्यांच्या ॲक्सेंटमध्ये बोलणार, त्यांना नाही जमणार, कारण आपली जीभ एका विशिष्ट पद्धतीने वळत असते. त्यामुळे बिलकुल घाबरू नका. आणि तुमची एक्सरसाइज हीच आहे की तुम्हाला हे सगळं बोलून रेकॉर्ड करायचं आहे आणि ते पाठवायचं आहे. तुम्हाला लिहून वगैरे काही पाठवायचं नाही.
बोलू कसं ट्राय करू. येस येस करा. सर तुम्ही जे लिहून दिलंय ते बोलायचे की जे अल्फाबेट्स आहेत ते बोलायचे. नाही नाही नाही, हे जे सगळं बोला, स्ट्रास पासून बिन पर्यंत, स्ट्रास, डांक, बिट, कोम, बिन. ओके. स्टार्टर, डंक, बिट, कोम, बी. परफेक्ट परफेक्ट, थँक्यू. तर तुम्हाला तेच घाबरायची काही आवश्यकता नाही इथे, आणि आपण सर्व मराठीच आहोत त्यामुळे आणखी घाबरायची गरज नाहीये. तर सर्वांनी कृपया बोलायची सुरुवात तयारी ठेवा आणि बोला मनातल्या मनात. जेव्हा तुम्ही लिहिताय तेव्हा बोलण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, जाऊया पुढच्या सेक्शनकडे आता आपण. आता जर्मनमध्ये आणखी एक दुसरं महत्वाचं गोष्ट आहे की काही शब्दांचे कॉम्बिनेशन ज्या पद्धतीने येतील तसा त्यांचा उच्चार बदलतो. ठीक आहे, जसं आपण एक दोन गोष्टी इथे लिहायचा प्रयत्न करू. ई आय. ओके, जेव्हा ई आणि आय एकत्र येईल याचा उच्चार होतो आय. तर माय शब्दाला हे लोक असं लिहितात. काय होईल याचा उच्चार, कोणी सांगू शकेल? माइन. नाही, ई नाहीये, त्याचा उच्चार होता माइन फक्त. बरोबर आहे तुमचं, पण महत्वाचा जो आय उच्चार केलाय तो परफेक्ट केलेला आहे आणि एन असल्यामुळे त्याचा उच्चार होणार माइन. परफेक्ट. त्यामुळे जेव्हा जेव्हा ई आय येईल शब्दांच्या मध्ये तेव्हा त्याचा उच्चार होणार माइन किंवा आय असा उच्चार होणार. ठीक आहे, आता आपण ई आयचा उच्चार घेऊ. ई आयचा उच्चार दीर्घ ई सारखा होतो, आईवाला. ठीक आहे, त्यामुळे मगाशी मी एक शब्द तुम्हाला सांगितलेला झी, याच्यामध्ये ई आलेला आहे त्यामुळे याचा उच्चार होणार आहे झी, कारण स चा उच्चार ज सारखा होतो. बरोबर, त्यामुळे याचा उच्चार होणार असा झी. ज वाला, जीवनवाला नाही तर जगणेवाला, जी. ठीक आहे, त्यानंतर येतो ए आणि यू. याचा उच्चार कसा होतो, जसा मराठीत आपण करतो तसा सेम, आऊ. ओके, एच ए यू एस. काय होईल याचा उच्चार सांगा? हाऊस. बरोबर, हाऊस. हाऊस. परफेक्ट. नंतर एक वेगळा उच्चार आहे यांच्यामध्ये जो आपण इंग्लिश मध्ये शक्यतो वापरत नाही. ई आणि यू चं कॉम्बिनेशन आहे, याचा उच्चार होतो ऑय. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही बघाल की म्हणजे सुरुवातीला मी जेव्हा इथे आलो तेव्हा मला कन्फ्युजन व्हायचं, कारण ते हा जो शब्द आहे याला आपण युरो बोलतो. बरोबर, ही करन्सी आहे इकडची, पण हे लोक ऑयरो बोलतात आणि युरोपला हे लोक ऑयरोपा असं म्हणतात, कारण हे दोन कॉम्बिनेशन आलेलं आहे. ठीक आहे, पुढे उच्चार करून दाखवेल पुन्हा एकदा, ऑयरो आणि ऑयरोपा. ऑयरो, ऑयरोपा. परफेक्ट आयरोपा. परफेक्ट परफेक्ट. येस, त्यामुळे तुमच्या लक्षात आलेलं आहे की हे सर्व लिहून घ्या तुम्ही. हे खूप महत्वाचं आहे, कारण या कॉम्बिनेशनचे मी तुम्हाला काही शब्द देणार आहे, तुम्हाला स्वतः उच्चार करायचे त्याचे होमवर्क म्हणून. तर ई आय आलं त्याचा उच्चार होतो आय. आय ई आला त्याचा उच्चार होतो दीर्घ ई, झी, माइन, झी. ए यू आला त्याचा उच्चार होतो आऊ, हाऊस. बरोबर, आणि ई यू एकत्र आलं की त्याचा उच्चार होतो ऑय, म्हणजे ऑयरो आणि ऑयरोपा. भरत, युरोपला मग ते स्पेल असंच करतात, म्हणजे युरोपा, की आपलं यू आर ओ पी येतं जसं आपण इंग्लिश मध्ये जनरली लिहितो युरोप? नाही, स्पेलिंग अशीच आहे, ऑयरोपा, युरोप अच्छा. जर्मन मध्ये. त्यामुळे मी शक्यतो जर्मन शब्द लिहिण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे आपलं कन्फ्युजन नाही होणार. तुम्ही इंग्लिश मध्ये बोलाल तर युरोप आहे ते, आणि जर्मन मध्ये बोलाल तर ऑयरोपा आहे ते. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काही प्रश्न आहे? जरा मला मी चॅट बॉक्स इकडे घेतो, कोणाला काही प्रश्न असतील तर सांगा.
म्हणजे बघा आता तुम्ही, आपण सुरुवात करून पाऊण तास झाला असेल ऑलमोस्ट, आणि तुम्ही बरेचसे शब्द बोलायला शिकला जर्मन मधले, बरोबर. तुम्ही माइन बोलताय, झी बोलताय, हाऊस बोलताय, ऑयरोपा बोलताय, बिटर, डांक, स्ट्रास, बिन, असे बरेच शब्द आपण शिकलो. याचे अर्थ काय आहेत ते आपण बघणार आहोत. त्याचं महत्व एवढं नाहीये. मेन म्हणजे जी आपल्याला सवय आहे वर्षानुवर्षांची इंग्लिश बोलायची, ती आपल्याला थोडीशी तोडून त्यातून बाहेर यायचं आणि वेगळ्या प्रकारचे उच्चार करायचे आहेत. त्यामुळे आपण आता हे करत आहे, ही एक्सरसाइज करत आहे. ठीक आहे, चला, कोणाचे काही प्रश्न? ओके, सर्वांना समजलेलं आहे. गुड गुड. भरत, एक प्रश्न आहे. जसं एका वस्तूला जे एक नाव असतं, तर ते कंट्री जर्मनीमध्ये पण चेंज होत असेल. जसं आपण कलिंगडाला कलिंगड बोलतो, पण इंग्लिशमध्ये वॉटरमेलन बोलतात. तर सिमिलर वे जर्मनीमध्ये पण त्याला येस येस, चेंज होतात वेगळं नाव नाव. असतं. येस येस, ते वोकॅब्युलरी आपण बघणार आहोत, ती एकदम वेगळी आहे. पण चांगली गोष्ट हीच आहे की तुम्हाला जो शब्द कळला की तुम्हाला ॲज इट इज उच्चार करायचा आहे. उच्चारावरती जास्त त्रास नाहीये. इंग्लिशमध्ये एक तर स्पेलिंग लक्षात ठेवावी लागते आणि उच्चार पण लक्षात ठेवावा लागतो, बरोबर. ते जरा डिफिकल्ट आहे इंग्लिशमध्ये, पण इथे आपण, त्यामुळे आपण आजची एक्सरसाइज उच्चारावरती यासाठीच करतोय की तो शब्द दिसला की तुम्ही आपोआप बोलायला शिकणार, ते तुम्हाला त्रासच नाही त्यामध्ये काही. ठीक आहे, तर याची पुढची एक्सरसाइज तुम्हा सर्वांना करायची आहे, सर्वांना बोलायचं आहे विशेष म्हणजे. ठीक आहे, ते म्हणजे तुम्हाला स्वतःचं नाव, तुम्ही कुठल्या राज्यातून किंवा कुठल्या जिल्ह्यातून आहात ते सांगायचं आहे, आणि तुम्ही कुठे राहता हे सांगायचं आहे. ठीक आहे, ओके. आता मी कुणालाही सांगू शकतो, त्यामुळे रेडी राहा सगळे. तुम्ही स्वतःहून आलात तर मला आनंदच होईल. ठीक आहे, त्यामुळे प्रॉब्लेम नाही आहे. तुमच्या नावाचा जिल्ह्याचा उच्चार जसा मराठीत करता तसाच करा. आता तुम्ही बोलाल की बाबा माझा जिल्हा आहे रत्नागिरी, तर मी जर्मनी रत्नागिरी कसं बोलू, तर रत्नागिरीच बोला किंवा मग सांगलीच बोला, पुणेच बोला, डझंट मॅटर. ते आपल्या देशातल्या स्थानांची नाव आहेत, ते आपण तशीच बोलायची आहेत. ठीक आहे, चला तर मग आता आपण आपल्या स्वतःच्या इंट्रोडक्शनला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, गुड मॉर्निंग आणि तुमच्या एका मित्राचं नाव वहीवर लिहायचं आहे. मित्राचं, मैत्रिणीचं, मुलाचं, भावाचं, बहिणीचं, आईचं, कुणाचंही लिहू शकता तुम्ही. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्यासमोर विजय दिसतोय मला, तर मी विजयला बोलतो की गुड मॉर्निंग विजय. तसं मला जर्मनमध्ये लिहायचं आहे GUTEN, गुटन मॉर्गन. मॉर्गन म्हणालात आता तरी चालेल, नो प्रॉब्लेम, पण मी जर्मन उच्चार करतोय मॉर्गन. गुटन मॉर्गन विजय. ओके, गुटन मॉर्गन विजय. आता मी माझं इंट्रोडक्शन करणार. सर्वांनी हे लिहिलंय, हे सगळ्यांचं सेम आहे गुटन मॉर्गन. तुम्हाला हे चेंज करायचं आहे फक्त. तुमच्या सोबत जो व्यक्ती बसला असेल किंवा तुमचा मित्र असेल, मैत्रीण असेल, आई, बहीण, भाऊ, जे तुम्हाला आवडती व्यक्ती आहे तुमच्या घरातली किंवा तुमच्या ओळखीतली, अशाचं नाव लिहायचं आहे. ठीक आहे, गुटन मॉर्गन विजय. मी विजयचं नाव लिहिलेलं आहे. नंतर मला स्वतःचं नाव सांगायचं आहे, बरोबर. तर स्वतःचं नाव सांगताना 2-3 प्रकार आहेत, पण आपण सिम्पलेस्ट प्रकार आज घेणार आहोत. म्हणजे मी आहे भारत, तर इश, ICH, CHचा उच्चार श असा होतो, त्यामुळे इश. तो मी ते लिहितो, का तुम्हाला ते थोडंसं अवघड, हे आपण शिकणारच आहोत परत, पण सध्यासाठी तुम्ही ते लिहून ठेवा. श, इशचा उच्चार श, CHचा उच्चार होता श, इश. बिन म्हणजे आहे, मी आहे. भारत, इथे तुमचं स्वतःचं नाव लिहायचं तुम्हाला. इश बिन भारत, इश बिन विजय, इश बिन बबिता, इश बिन दक्षत, इश बिन दिलीप, इश बिन मोनिका, इश बिन निलेश, इश बिन प्राची, इश बिन राहुल, इश बिन रवी, इश बिन ऊर्जा, इश बिन वैशाली. मी सर्वांचीच नावं घेतलेली आहेत, त्यामुळे तुम्हाला असं लिहायचं आहे सरळ. ओके, पण मनातल्या मनात बोला किंवा जोराने बोला. तुम्ही म्यूट आहात, तुम्ही घरात बोलू शकता, तुमच्या जोरात बोला. गुटन मॉर्गन विजय, इश बिन भारत.
ओके, इथपर्यंत सर्वांचं झालेलं आहे. डन करा एकदा, म्हणजे मला कळेल सर्वांनी लिहिलेलं आहे, कारण घाई नको आपल्याला. हा आपला शेवटचा पार्ट आहे आजचा. ओके, परफेक्ट परफेक्ट, गुड. ठीक आहे, आता तुम्हाला लिहायचं आहे की तुम्ही कुठून आहात. म्हणजे जर्मनीमध्ये ओळख देताना असा प्रकार आहे की मी आय एम फ्रॉम इंडिया बोलतो ना, असं आय एम फ्रॉम रत्नागिरी, आय एम फ्रॉम महाराष्ट्र. इथे तुम्हाला राज्याचं किंवा जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे. तुम्ही महाराष्ट्रातलेच असाल सगळे तर जिल्ह्याचे नाव लिहा, ते बरं पडेल जास्त. जसं फॉर एक्झाम्पल माझा जिल्हा मी मूळतः आहे साताऱ्याचा, मी सातारा लिहितोय इथे. ठीक आहे, तर मी लिहीन ईश ॲज इट इज, जसं आहे तिथे, कोम हाऊस. कोम हाऊसचा असा अर्थ होतो की मी इथून आलो आहे, म्हणजे या या देशातला आहे मी, किंवा या या भागातला आहे. तर याचा मिनिंग सध्या तुम्ही तिथे जाऊ नका, फक्त बोलण्याचा प्रयत्न करा. ईश कोम हाऊस सातारा. मुंबई लिहू नका जर तुम्ही मुंबईत असाल तर. मुंबई लिहिणं टाळा, कारण आपण पुढच्या भागात मुंबई लिहिणार आहोत पुढच्या ओळीमध्ये. म्हणजे बघा कसं झालं आता. गुटन मॉर्गन विजय, इश बिन भारत, इश कोम हाऊस सातारा, किंवा इश कोम हाऊस रत्नागिरी, इश कोम हाऊस अहिल्यानगर, इश कोम हाऊस औरंगाबाद, जे काय असेल, संभाजीनगर सॉरी, इश कोम हाऊस नागपूर, जे काय तुमचा जिल्हा असेल त्याचं नाव इथे लिहा, मूळ जिल्हा जे असेल तो. इश्कोमा हाऊस कुडाळ. परफेक्ट, वंडरफुल, वुंडरबार. जर्मनी बोलतात वुंडरबार. ठीक आहे, सर्वांनी लिहिलं. सर्वांनी पुन्हा एकदा थम्सअप करा, म्हणजे मला कळेल की सर्वांचं झालेलं आहे, मॅक्सिमम लोकांचं लिहून. ग्रेट ग्रेट, वंडरफुल, वुंडरबार, व्हेरी गुड. कृपया हे लिहिणं टाळा, कारण मग ते बाकीच्या लोकांना दिसणार नाही. ठीक आहे, नेक्स्ट आपण बोलणार आहोत की आपण कुठे राहतो. ओके, म्हणजे मी राहतो, तुम्ही राहता मुंबईमध्ये, पण सर्वांनी मुंबई नाही लिहायचंय. तुम्ही त्या ठिकाणाचं नाव लिहा. म्हणजे मी राहतो ठाण्याला, मी राहतो डोंबिवलीला, मी राहतो कांदिवलीला, बोरिवलीला, किंवा क्रांतीनगरला, असं लिहिलं तरी चालेल. पण मुंबई कृपया लिहू नका, कारण मुंबईमध्ये सर्वांची उत्तर सेम असतील, बरोबर. मग त्याचं लिहितो कसं आपण. इश वोन, WHNE, इश वोन इन. इंग्लिश मधला इन ॲज इट इज येतो इकडे. इश वोन इन. फॉर एक्झाम्पल मी आता इथे या शहरात राहतो, तर मी इथलं नाव लिहितो, डॉटमंड. माझ्या शहराचं नाव आहे डॉटमंड. तुम्ही लिहा कांदिवली, बोरिवली, मालाड, किंवा मग तुमचं काय तिकडे नगर, गांधीनगर, सावरकर नगर, जे काय तिकडचं नगर असेल त्याचं नाव लिहा. ओके, भरत, ईश म्हणजे याचा अर्थ मी होतो का असा? मी हो, ईश म्हणजे मी. ओके, म्हणजे मी आहे भारत, मी आहे साताऱ्याचा, आणि मी राहतो डॉटमंडला. थोडक्यात जर शब्दशः भाषांतर केलं तर. ठीक आहे, तर मग तुम्ही आता सर्वांनी आपण एकत्र, जर कोणी म्यूट असेल त्याने म्यूट मध्ये बोला, ज्याला कोणाला, तुम्हाला सगळ्यांना अनम्यूट असेल तर आपण एकत्र बोलूया. सर्वांनी अनम्यूट व्हा. माझ्या मते सगळ्यांचा आवाज येऊ द्या. सगळ्यांनी अनम्यूट व्हा, आपण एकत्र बोलूया. 4 वाक्य. तुम्ही जे लिहिले ते बोलायचंय, मी लिहिले ते मी बोलणार आहे. ठीक आहे. गुटन मॉर्गन विजय. गुटन मॉर्गन भारत. बिन रवींद्र. उत्तन मॉर्गन भारत. इश्कोमे हाऊस रत्नागिरी.
औषध बिन दिली Is थांबा थांबा, एक वन बाय वन वन. सेकंड वाक्य आपण सगळे एकत्र बोलू, मग तिसऱ्या वाक्याला जाऊ. ओके. तर गुटन मॉर्गन विजय झालेला आहे. आता इश बिन भारत बोलायचं आहे. ठीक आहे. तर तुम्ही इश बिन जे काय तुम्ही लिहिलेलं आहे तुमची नावं, इश बिन भारत. आता तुम्ही बोला. इश बिन राहुल. bin Ahmednagar. वाव वाव, बघा तुम्ही सगळे जर्मन इश बिन विजय. परफेक्ट. इश कोम आऊस सातारा. आता तुम्ही बोला. इश कोमा आऊस रत्नागिरी. Maharashtra. इश कोमा आऊस रत्नागिरी. Is Koma House, Haryanagar. औष रत्नागिरी. सगळे इश रत्नागिरी आहेत कोमा की काय? हाऊस नाशिक. अच्छा अच्छा, हा चला, वेगळं एक. बहुतेक लोक रत्नागिरीचे दिसत आहेत की मी रत्नागिरी म्हटलं म्हणून सगळ्यांनी रत्नागिरी लिहिलं असं तर नाही ना? नाही नाही, आम्ही रत्नागिरीवालेच आहेत. हा, मग नो प्रॉब्लेम. परफेक्ट परफेक्ट. आता कोमा शेवटचं हाऊस वाक्य म्हणते की ना. आपण कुठे राहतो. ठीक आहे. इश वोन इन डॉटमंड. आता तुम्ही तुमच्या शहराचं नाव सांगा. इश इश कोना वोना इश इन वोना ठाकूर इन कॉम्प्लेक्स. कांदिवली. Haryanagar. Ich wohne in Düsseldorf. वाव, परफेक्ट. होम इन गोकुळनगर. छान छान छान, मस्तच. तर अशा प्रकारे तुम्ही आज जर्मन बोलायला शिकलेला आहात. मलाड. बरोबर. तर स्वतः तुम्ही आता एखाद्याला जाऊन गुड मॉर्निंग करू शकता जर्मनमध्ये. ओके. समोरच्या व्यक्तीला त्याला सांगू शकता की स्वतःचं नाव काय आहे, तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहात, राज्यातून आहात किंवा देशातून आहात. जर तुम्ही जर्मनीला गेलात तर तुम्ही बोलू शकता इश कोम आउस इंडियन. इंडियन म्हणजे इंडिया, इंडियन म्हणतात त्याला जर्मनमध्ये. आणि इश वोन इन, तुम्ही त्या सिटीचं नाव सांगू शकता. मी बर्लिनमध्ये राहतो, इश वोन इन बर्लिन, इश वोन इन म्युनिक, इश वोन इन फ्रँकफर्ट, जे काय असेल ते. किंवा इश वोन इन मुंबई, इश वोन इन दिल्ली, इश वोन इन लंडन. म्हणजे तुम्ही आता स्वतः नाव सांगू शकता, समोरच्या व्यक्तीला गुड मॉर्निंग बोलू शकता, तुम्ही कुठल्या राज्यातले, देशातले, जिल्ह्यातले आहात ते सांगू शकता, तुम्ही कुठे राहता हे पण सांगू शकता. ठीक आहे. किती सोपं होतं, बरोबर. तर तुम्हाला काय करायचं, या सर्व शब्दांची, उच्चारांची प्रॅक्टिस करायची. मेन म्हणजे आजचा आपला सेशन यासाठी होता की उच्चार क्लिअर असावेत. अजून थोडे कॉम्प्लेक्स उच्चार येतील पुढे जाऊन, पण हे बेसिक उच्चार आहेत ते तुम्हाला आले पाहिजेत. तर मुळाक्षर जर्मनची सर्व बोला जोरात 2-3 वेळा. पुढचे 15 दिवस आहेत. आणि मी आता व्हॉट्सअपचा ग्रुप एक क्रिएट करेन. त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुम्ही जॉईन करा आणि त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करून तुम्ही आपण थोडासा होमवर्क देऊ. तो तुम्ही होमवर्क करायचा आहे येत्या 15 दिवसात. येस, ऊर्जा यांना काही प्रश्न आहे? तर ते जे लास्ट 2 सेंटेन्स होतं ना, हम्म. त्याच्यात तर म्हणजे आपण जिथे राहतोय तेच दोन्ही म्हणजे जागांचे नाव सांगतोय. तर मग सेंटेन्स मध्ये डिफरन्स का आहे? नाही, इश कोमा हाऊस म्हणजे मी आहे इंडियाचा असा होतो अर्थ त्याचा. आणि इश वोन इन म्हणजे मी ते राहतो, हा फरक आहे. ठीक आहे. अच्छा, ओके. म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे आहात तर तुम्ही महाराष्ट्रात कुठे राहता हे माहित नाही, सांगू नाही शकत ना. पण तुम्ही महाराष्ट्रीयन आहात फॉर एक्झाम्पल, आणि तुम्ही राहता मुंबईमध्ये किंवा सांगलीमध्ये, साताऱ्यामध्ये किंवा नागपूरमध्ये, असं आहे ते. इश कोम हाऊस हे त्या पूर्ण लोकेशनचं नाव आहे आणि इश वोन तुम्ही जिथे राहता त्या ठिकाणाचं नाव आहे. असा डिफरन्स आहे तो. ठीक ओके आहे. सर. आणि कुणाला काही प्रश्न? थँक्स फॉर एक्सप्लेनेशन भरत, आणि थँक्यू ऊर्जा, चांगला प्रश्न विचारला. कारण ते ऑब्झर्व मी पण केलेलं, म्हटल्यानंतर बघू काय आहे त्याचा अर्थ. येस येस, ते डिफरन्स आहे थोडासा. इंग्लिश पासून तो डिफरन्स आहे. इंग्लिशमध्ये आपण बोलतो की आय एम एन इंडियन, बरोबर. असं इथे जर्मनमध्ये बोललं जातं. जर्मनमध्ये सांगितलं जातं की मी त्या ठिकाणावरून आलेलो आहो किंवा त्या ठिकाणचं आहे मी, असं सांगितलं जातं. मराठीत पण आपण असंच सांगतो, बरोबर. मी सातारचा आहे, मी रत्नागिरीचा आहे. जर्मनमध्ये एक्झॅक्टली सेम आहे तसं. त्याचा मिनिंग लिटरली तोच होतो. मी रत्नागिरीचा, मी सातारचा आहे, मी पुण्याचा आहे, मी मुंबईचा आहे, असं होतं. ठीक आहे, सर्वांना समजलेलं आहे हे? खूप छान बरं, शिकवलं. तुमच्यापैकी कोण त्या MSME ग्रुपमध्ये नाहीये ते मला सांगा जरा, म्हणजे आपल्याला तसं हे करायला. कारण आपल्याला बेसिक जर्मनचा आपण वेगळा ग्रुप तयार करणार आहोत ज्यात होमवर्क टाकू शकतो, कारण इतरांना डिस्टर्ब नको त्या मेन ग्रुपमध्ये, त्याच्यामुळे.
ठीक आहे, सर्वजण आहात तिथे? सर मी नाहीये त्या ग्रुपमध्ये. ओके ओके ठीक आहे. मग थोडा वेळ तुम्ही लोक सगळे ऑनलाईन राहा. मी 1 मिनिटात एक ग्रुप रेडी करतो आणि मग तुम्हाला इथे पोस्ट करतो. तुम्ही तो डायरेक्टली जॉईन करू शकता. ठीक आहे. सध्या मी एक दोघांना ऍड करतो आणि मग तो ग्रुप क्रिएट करता येईल आपल्याला. बरोबर. बेसिक जर्मन. मी एक आपल्या कौशल्य विकास ग्रुपची लिंक इथे शेअर करतो. त्या ग्रुपमध्ये जे नाही आहेत तर त्यांनी तो ग्रुप जॉईन करा. म्हणजे हा, तो आपण ह्या ऑलरेडी कोर्स स्क्रीनशॉट, त्याची हे गरज नाही विजय, तो आपण स्क्रीनशॉट ऑलरेडी दिलेला आहे तिकडे. तर फक्त मी इथे आपला बेसिक जर्मनचा हे करतो. 1 मिनिट. सगळ्यांना मला मेसेज का नाही पाठवतायत? मीटिंग ग्रुप चॅट. ओके ओके, असं करावं लागेल. मध्ये वरती एव्हरीवनचा ऑप्शन येतो. तू स्पेसिफिक कोणाला चॅट केलं असेल तर हा, मला आता मला वाटतं मला तो individual. प्रॉब्लेम येतो. विजय, मी तुला हे सेंड करतो. तुला पोस्ट करता येतं का बघ जरा. हो ठीक आहे चला. मला रिसिव्ह नाही झालं. मला व्हॉट्सअप जरी केलं तरी चालेल. हा, मी व्हॉट्सअपवर टाकलेला आहे. तर सर्वांनी हा ग्रुप जॉईन करा. तिथे मी आजच्या जो काही लिहून घेतलेला आहे तरी पण त्याचा मी एक PDF बनवलेली आहे ऑलरेडी. त्या PDFचा एक शॉर्ट व्हर्जन मी तिथे तुम्हाला पोस्ट करेन. तुम्हाला लक्षात येईल, कोणी लिहिले नसेल त्यांना, पण तुम्हाला तरी लिहायचं आहे. बरोबर. आणि याचा यूट्यूब व्हिडिओ जो आपल्या दोन्ही चॅनलवरती लॉन्च होईल, ऑफिशियल चॅनल, माझा एक चॅनल, त्याच्यावरती पण आपण हे करू, लिंक पाठवू, दोन्ही लिंक पाठवू. तिथे तुम्ही यूट्यूबचा व्हिडिओही बघू शकता. आणि जो होमवर्क आहे त्या 15 दिवसात तुम्हाला करायचा, कारण पुढच्या आठवड्यात गणपती असल्यामुळे क्लास होणार नाहीये. 15 दिवसांनी तुम्हाला क्लासमध्ये येऊन त्याच्या आधी होमवर्क करायचा आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल आजचा सेशन. आणि प्रॅक्टिस करा आणि बोला. जे लिहिलंय ते बोलायचा प्रयत्न करा. ठीक आहे. भेटूया पुढच्या सेशनमध्ये लवकरच. थँक्यू. थँक्यू. बाय बाय. And thank you. And thank you everyone. थँक्यू एव्हरीवन. बाय बाय.